नागपूर आणि विदर्भात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्व क्षेत्रात विकास सुरू असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होऊन कार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, अप्पर आयुक्त डॉक्टर माधवी चौरे, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. संविधानाला आधार ठेवूनच देशाची विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे अग्रेसर झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला वर्ष 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे व या दिशेने कार्य सुरू आहे. पुढच्या 10 वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने विविध क्षेत्राचा विकास होत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचललेला आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15,70,000 कोटींची गुंतवणूक आणली. नागपूरसह विदर्भातही मोठी गुंतवणूक आली आहे. नागपुरात रोजगार निर्मितीसाठी ऑटोमोबाईल, ईव्ही क्षेत्रात 500 कोटी तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 42,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. बुटीबोरी भागात हरित ऊर्जा क्षेत्रात जवळपास 16,000 कोटींची गुंतवणूक आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्टील व मेटलमध्ये 10,319 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील मेयो मेडिकल आणि डागा रुग्णालयांच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. उच्च तंत्रज्ञानाधारित आरोग्य सुविधा येथे पुरवण्यात येत आहे. दिव्यांग पार्क, अॅग्रो टुरिझम, माणकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जोमाने कार्य सुरू आहे. पायाभूत सुविधांसह सर्व क्षेत्रात नेटाने कार्य करून येत्या 5 वर्षात नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महसूल विभागाच्या योजना सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगत पीएम किसान योजनेच्या लाभार्थी थेट हस्तांतरण, पीक विमा योजनेसाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र देणारी अॅग्रिस्टॅक योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना रिअल टाइममध्ये आवश्यक माहिती व सेवा उपलब्ध होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. महसुलासह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी संकल्पबद्ध होऊन काम करूया असेही ते म्हणाले. तत्पूर्वी बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. परिमंडळ 3 नागपूरच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वात खुल्या जिप्सीमधून बावनकुळे यांनी परेड निरीक्षण केले. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4, नागपूर शहर पोलीस, नागपूर ग्रामीण, नागपूर लोहमार्ग पोलीस, महिलांचे गृहरक्षक दल, भोसला सैनिकी शाळा, श्वान पथक, प्रहार समाज जागृती संस्था व प्रहार डिफेन्स अकादमी आदी पथकांनी पथसंचलन केले. विविध विभागांच्या चित्ररथांचे पथसंचलनही यावेळी झाले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त रोशन यादव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे आदीसह राष्ट्रपती पदक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजनिधी संकलन, गौरव पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, पोलीस पाटील उल्लेखनीय शौर्य पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती दिली. भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बावनकुळे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या घर घर संविधान या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक साळवीकर, आकाशवाणीच्या प्रांजली बाविस्कर आणि महेश बागदेव यांनी केले.
महान्यूज 7 करता राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट। वासियों को प्रजातंत्र की 2025 बहुत बहुत शुभेच्छा। आज 75वां प्रजातंत्र दिन है, इसके लिए मैं सभी नागपुर के रहिवासियों को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और नागपुर सुरक्षित रहे, स्वस्थ रहे याची कामना करतो। लोकांना नागपूर ग्रामीण पोलीस वतीने खूप खूप प्रजासत्ताक दिनासाठी शुभेच्छा आणि तुमच्या परिवारासाठी पण आम्ही सज्ज आहोत तुम्हाला सुरक्षित राखण्यासाठी। थँक्यू, जय हिंद।